श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 29 जुलै, आज वार बुधवार. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अत्यंत सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणारे आणि जीवनाला नवी दिशा देणारे प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या प्रवचनाचा विषय आहे, मला कोणाचे दुःख पाहवत नाही. चला तर महाराजांचा हा प्रेमाचा संदेश आणि करुणेचा संदेश समजून घेऊया. मित्रांनो, आजच्या प्रवचनात महाराज आपल्याला सांगतात की खरा भक्त तोच ज्याच्या मनात स्वतःसाठीच नाही तर इतरांबद्दलही प्रेम आणि करुणा असते. आपण प्रत्येकजण जीवनात सुख शोधत असतो, पण महाराज सांगतात की दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. महाराजांना कोणाचेही दुःख पाहवत नसे, कारण त्यांच्या हृदयात प्रत्येकाबद्दल प्रेम होते. ते सांगतात की आपल्याकडे किती संपत्ती आहे यापेक्षा आपण किती प्रेम देतो हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात मान, सन्मान, पैसा आणि प्रसिद्धी मिळू शकते, पण प्रेम, माया आणि करुणा नसेल तर मन रिकामे राहते. महाराज सांगतात की दुसऱ्याला मदत करण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टीच कराव्या लागतात असे नाही. एखादा प्रेमळ शब्द, एखाद्याचे दुःख शांतपणे ऐकून घेणे किंवा गरजवंताला मदतीचा हात देणे हे देखील मोठी सेवा आहे. पण या गोष्टींचा आधार एकच आहे, ते म्हणजे नामस्मरण. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, मनातला अहंकार कमी होतो. जेव्हा मन निर्मळ होते तेव्हा दुसऱ्याचे दुःख आपल्याला वाटू लागते. महाराज सांगतात की जीवनात किती संकटे आली तरी भगवंताचे नाम कधीही सोडू नका, कारण नामस्मरणातून धैर्य मिळते, श्रद्धा वाढते आणि प्रत्येक संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळते. आजच्या काळात आपण अनेकदा स्वतःच्या समस्या, चिंता आणि धावपळीत इतके गुंतून जातो की दुसऱ्याच्या वेदनाही पाहायला वेळ मिळत नाही. महाराजांचा संदेश मात्र अगदी स्पष्ट आहे. स्वतःच्या आनंदाबरोबर दुसऱ्याच्या आनंदाचाही विचार करा. जेथे प्रेम आहे तेथे भगवंत आहेत, जेथे सेवा आहे तेथे भगवंत आहेत, आणि जेथे अखंड नामस्मरण आहे तेथे भगवंताचा आशीर्वाद नक्कीच असतो. चला, आज आपण एक छोटासा संकल्प करूया. कोणाच्याही मनाला जाणून बुजून दुःख देणार नाही. ज्याला शक्य असेल त्याला मदत करू आणि दररोज काही मिनिटे प्रेमाने श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जप करू. आजच्या प्रवचनाचा मुख्य संदेश एकच आहे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा, प्रेमाने वागा आणि भगवंताच्या नामाचा आपल्या जीवनाचा आधार बनवा. यातून खरा आनंद आणि खरी शांती आणि भगवंताची कृपा प्राप्त होते. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा संदेश, ज्याच्या मनात प्रेम, सेवा आणि नामस्मरण आहे त्याच्याकडे भगवंताची कृपा सदैव असते. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच रोजच्या आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक शेअरमुळे महाराजांचे अमूल्य विचार अधिकाधिक भक्तांपर्यंत पोचतील. श्रीराम जय राम जय जय राम. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवा